मतदारांनी माझं काम बघून त्यांनी मला निवडून द्यावं असं काय पक्षानं. मी आता पक्षाचा तालुका अध्यक्ष. पुढचं विजन आमचं असं आहे की उद्योग उभारणे असं जे काय माडगुळकरांचं स्मारक गदिमांचं नाही त्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे ना पक्षाचे. मी ज्या वेळेला सरपंच झालो 2010 साली, ज्या वेळेला नदीला पाणी यायचं, आटपाडीच्या ओढ्याला पाणी यायचं, त्यावेळेला 2-2 महिना हा आमचा आटपाडीचा रस्ता बंद असायचा. जो आमचा बोंबिवडीचा सगळा एरिया आहे, नाही ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, मी माझ्या पद्धतीनं काम करतोय. आणि तुम्ही चौकशी करा, दोघांच्या कामाची तुलना करा तुम्ही. मी सांगण्यापेक्षा मी काय माझं काम पॉझिटिव्ह सांगणारच आहे. म्हणजे त्याचं हे होत चाललेलं आहे, खच्चीकरण होत चाललेलं आहे. शासनाचे एखादी मोठी उद्योग, आता समजा पिंपरीसारखं गाव आहे, ह्यामध्ये त्यांनी एक मागणी केली की आमचं आंबेडकरांचा पुतळा किंवा त्या कामासाठी आपण 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध असणार. मतदारांना लोकांच्या मध्ये असतो. आणि मी दादासाहेब आनंदा हुबाले, गाव तडवळे. मी करगणी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केलेली आहे. पक्षाने मला उमेदवार दिलेले आहे भाजपचे. तुम्ही जी आता उमेदवारी करत आहे ती उमेदवारी कोणत्या कारणास्तव करत आहे? प्रामुख्याने मतदारांना काय आव्हान कराल की तुम्हालाच निवडून द्यावं मतदारांनी? मतदारांनी माझं काम बघून त्यांनी मला निवडून द्यावं. असे ठोस कोणते काम आहेत आपण केलेली पंचवर्षीमध्ये पहिले? भाजपनं भरपूर कामं केलीत. असं काय पक्षानं. मी आता पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. आमच्या केंद्रात आमचं भाजप आहे, राज्यात भाजप आहे, आटपाडी नगरपंचायतमध्ये पण भाजप आहे. जे आता तुम्ही जे उमेदवार आता प्रभागामध्ये हिंडताय तुम्ही मतदारसंघामध्ये, हां, तर एकूण गावं किती आहेत मतदारसंघाची? 13 गाव आहेत. 13. प्रत्येक गावामध्ये पोहोचलाय तुम्ही? हो, प्रत्येक गावामध्ये गेलं. पोहोचलाय. पुढचं विजन काय आहे तुमचं? पुढचं विजन आमचं असं आहे की जे लाईट, रस्ते आणि लोकांना मतदारांना पाणी, पिण्याचं पाणी स्वच्छ कसं मिळेल हा प्रयत्न आमचा. हे सर्वच करतात. ह्याच्या पुढचं विजन दुसरं? ह्याच्या पुढचं विजन अजून दुसरं विजन आहेच ना की जे महिला बाबा बचत गटाच्या महिला आहेत की त्यांना एखादा उद्योग करून द्यावा किंवा बेरोजगार युवक पिढी आहे काय आहेत त्यांना नवीन काही एखादी योजना आणणं किंवा एखादा उद्योग उभारणे ही. तुमच्या मतदारसंघामध्ये माडगुळे गाव आहे. हो, माडगुळे गदिमांचं गाव म्हणलं जातं. हो, बरोबर. गदिमांचं स्मारक नाही माडगुळ्यात, याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहे ना. त्यासाठीच उमेदवार माझी आहे ना आता भाजपमधून. जे असं जे काय माडगुळकरांचं स्मारक गदिमांचं नाही त्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे ना पक्षाकडून. मोठे सर, तुम्ही काय सांगाल? नमस्ते, मी दादासाहेब मोठे सर, माझं गाव बोंबिवडी. मी माडगुळे गणातून पंचायत समितीसाठी उमेदवार आहे. तुम्ही पहिले 5 वर्ष सरपंच होता. सरपंचा काळ आणि आत्ताचा काळ काय वाटतं तुम्हाला? मी ज्या वेळेला सरपंच झालो 2010 साली, त्यावेळेला मी माझ्या गावापुरतं बघायचं झालं तर माझ्या गावाला रस्ता नव्हता. ज्या वेळेला नदीला पाणी यायचं, आटपाडीच्या ओढ्याला पाणी यायचं, त्यावेळेला 2-2 महिना हा आमचा आटपाडीचा रस्ता बंद असायचा. मी सरपंच झाल्या 2012 साली जवळजवळ 8 कोटीची 2 पुलं या आमच्या ओढ्यावर आणि पुलावर नदीवरती झाली. आणि त्यानंतर आमचं जे गाव आहे अख्खं गाव सगळं कॉन्क्रीट करून घेतलं मी. त्याचबरोबर सगळे त्या काळामध्ये माझी उल्लेखनीय बाब म्हणजे कामाची, जो आमचा बोंबिवडीचा सगळा एरिया आहे हा तसा पूर्णपणे दुष्काळी भाग असल्यामुळं पाण्याच्या कुठल्याही सुविधा नव्हत्या. 4 ते 5 कोटी रुपयाची पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या काळामध्ये राबवलेली होती. आणि त्यामुळं आता पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि साहजिकच पाण्याची पातळी वर आलेली आहे. आणि आम्हाला जी सगळ्यात भयंकर जी टंचाई होती पाण्याची, शेतीच्या पाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची, ती आता पूर्ण झालेली आहे. तुम्ही पण सरपंच गेले 5 वर्ष काढलेत आणि तुमचे विरोधक जे आहेत ते पण सरपंच होते, त्याबद्दल काय सांगा? नाही, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, मी माझ्या पद्धतीनं काम करतोय. आणि तुम्ही चौकशी करा, सगळ्या त्या गावाचाही कामाचा आढावा घ्या, माझ्या कामाचाही कामाचा आढावा घ्या. तुम्हाला सगळ्या ऑफिसमध्ये मिळेल. ही दोघांच्या कामाची तुलना करा तुम्ही. मी सांगण्यापेक्षा मी काय माझं काम पॉझिटिव्ह सांगणारच आहे, पण तुम्ही सुद्धा हे करू शकता. विजन काय आहे तुमचं मतदारसंघासाठी? माझं विजन आहे तसं आता शासनाच्या वेगवेगळ्या योजना स्कीमा राबल्या जात आहेत.
पण सगळ्यात महत्त्वाचं शेती, आरोग्य आणि शिक्षण ह्या त्रिसूत्रीवर मी काम करणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेती, कारण हा सगळा भाग शेतीवर अवलंबून आहे. आपल्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नगदी पीक म्हणजे डाळिंब. भविष्यामध्ये मुळात मला डाळिंबाचा प्रचंड अनुभव आहे. माझी या ठिकाणी 9-10 हजार डाळिंबाची झाडं आहेत. या डाळिंबावर काय करता येते का, एखादं प्रोसेसिंग युनिट असेल, गावोगावच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल, की जेणेकरून माझ्या मतदारसंघातील जी 8-9 गावं आहेत त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये डाळिंब दिसलं पाहिजे आणि उल्लेखनीय असं चांगल्या पद्धतीनं त्यांना डाळिंब पिकवता आलं पाहिजे. हे माझं मुख्य या ठिकाणी व्हिजन आहे. प्राधान्यानं तुम्ही कोणते असे आश्वासन देणार मतदारांना की प्राधान्याने ते सोडवणार मतदारांचे प्रश्न? प्राधान्यानं आता मी सांगितलेच की शेतीबद्दल सांगितलं. त्यानंतर दुसरा विषय शिक्षणाचा. आता मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत, म्हणजे त्याचं हे होत चाललेलं आहे, खच्चीकरण होत चाललेलं आहे. त्यावर मी काम करणार आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना प्रत्येक घटकापर्यंत कशा पोचतील हे मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं माझं काम असेल. तरुणांना रोजगाराचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्याविषयी तुमचं मत काय? मी आमचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय बापूसाहेब यांच्या मार्फत शासनाचे एखादी मोठा उद्योग एखादा या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन, की जेणेकरून इथं जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना कसा रोजगार मिळेल. आणि त्याचबरोबर जे बचत गट आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना, बचत गटांना जे काही अनुदान असेल किंवा एखादा प्रोसेसिंग युनिट असेल, हे मी आमच्या नेत्यांच्या मार्फत, पक्षाच्या आमच्या आदरणीय सरकारमार्फत या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करेन. उपने सरकार, तुम्ही काय सांगाल, काय आश्वासन करणार की मतदारांना? तुम्ही ह्यांच्याकडे 8 गाव आहेत, तुमच्याकडे जास्त गाव आहेत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे मतदारसंघाबद्दल? नाही, मग तुम्हाला सांगेलच की आता मतदारसंघामध्ये काय करणार. विजन असं काय आहे की बाबा हे मी प्राधान्याने पहिल्यांदा करणार मतदारसंघासाठी? आता समजा पिंपरीसारखं गाव आहे, ह्यामध्ये त्यांनी एक मागणी केली की आमचं आंबेडकरांचा पुतळा पहिला आम्ही प्रोसेसमध्ये आहे, तो पहिला आमचं पिंपरीमध्ये पहिलं ते ह्यांनी मागणी केली आमच्याकडं. पहिलं काम ते प्राधान्यानं आम्ही त्यांना पहिलं प्राधान्य देणार त्या कामासाठी. हां, दुसरी अशी काय कोणती कामं, काय अजून विजन काय घेतलं नाही पुढचं काय मतदारसंघासाठी, की जे मी आता रस्ते झाले, पाणी झालं, लाईट झाली, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही का आपल्याकडे विजन? नाही, ह्याच्या व्यतिरिक्त आहेत की कुठं बाबा एखाद्या साईडवर नाला बांध टाकायचा आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, किंवा एखाद्यांचं रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जी पुढं येत जाईल त्या पद्धतीने त्यांना ते काम त्यांचं करत जाणार. आणि आपण लोकात जाणारा उमेदवार आहे, म्हणजे कार्यकर्ता आहे, किंवा 24 तास मी लोकातच म्हणजे मतदारातच असतोय. शेवटचा प्रश्न, मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार की कशासाठी तुम्हाला निवडून द्यावं मतदारांनी? त्यांच्या कामासाठी ना, त्यांचं जे काय काम असेल, गावचं काम असेल किंवा सार्वजनिक काम असेल किंवा त्यांचं वैयक्तिक किंवा तहसीलदाराकडे काम असेल, किंवा त्या कामासाठी आपण 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. सर, तुम्ही काय सांगाल मतदारांसाठी, काय सांगाल की तुम्हालाच का निवडून द्यावं मतदारांनी? मुळात मी मतदारांना लोकांच्या मध्ये असतो आणि मी उच्च शिक्षित आहे. मी लोकांच्या मध्ये उपलब्ध असेल लोकांना, आणि गोरगरिबांसाठी मी सदैव तत्पर असेल त्यांच्या सेवेशी. आणि म्हणूनच मी त्यांना आव्हान करतो की येत्या 7 तारखेला जे मतदान आहे त्या ठिकाणी मला आणि आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार दादासाहेब भोवले यांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी आव्हान करेन.